वंचित बहुजन आघाडी शाखा साकोलीतर्फे ड्रायव्हरच्या विरोधात असलेला केंद्र सरकारच्या काळा जी.आर. रद्द करा याकरिता वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्हा व साकोली तालुकातर्फे पंतप्रधान यांच्या मार्फत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले। जर ड्रायव्हर लोकांनी अपघात केला व ते पडून गेले तर त्याला 10 वर्षाची जेल व 7 लाख रुपये दंड असा कायद्यात नमूद केलेला आहे। यांच्या विरोधात ड्रायव्हर लोकांनी बंड पुकारलेला आहे व त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे। या प्रसंगी भंडारा जिल्हा संघटक डी.जी. रंगारी, भंडारा जिल्हा सहसचिव यादवराव गणवीर, तालुका महिला सचिव शीतल नागदेवे, शहर महिला अध्यक्ष सुवर्णामा गजबिये, उत्तमा गटपायले, रुची लांडगे, वाहतूक सेनेचे प्रमोद मेश्राम, अमोल टेंभुर्णे, शेखर करंजेकर, कार्यकारी सदस्य गणेश गजबिये, सूर्यभान पाचे, 300 ड्रायव्हर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सोबत निवेदन देताना उपस्थित होते। मी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा संघटक या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदन देण्याकरता आलेलो आहोत। जो केंद्र सरकारने ड्रायव्हरच्या विरोधात जो काळा जी.आर. काढलेला आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मग जर ड्रायव्हरने जर अपघात केला आणि जर पडून गेला जर असेल तर त्याला 10 वर्षाची जेल व 7 लाख रुपयाचा जुर्माना अशा पद्धतीचा हा जी.आर. काढण्यात आलेला आहे। त्याच्याविषयी सर्व ड्रायव्हर लोकांमध्ये रोज व्यक्त करण्यात आलेला आहे। आता एखाद्या ठिकाणी जर अपघात झाला आणि एका ग्रामीण भागामध्ये जर अपघात झाला तर पूर्ण गाव जमा होतो आणि अशा वेळेस तो जर वाचवण्याचा ड्रायव्हर त्याला प्रयत्न करत असेल तर पूर्ण गाव त्याच्यावर येऊन त्याला जिवंत मारण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे कदाचित ते आपला जीव वाचवण्याकरिता ते निघून जातात। याचा अर्थ असा नाही की त्यांच्यामध्ये माणुसकी नाही, त्यांच्यामध्ये माणुसकी आहे, त्यांना वाटते की त्याचा जीव वाचला पाहिजे, परंतु लोकांच्या दबावामुळे आणि गावकऱ्यांच्या जास्तीत जास्त जमावामुळे त्यांना पडून जावं लागते आणि म्हणून ट्रान्सपोर्टिंग जी आहे ते सुद्धा बंद पडेल। वेगवेगळ्या ऑफिसमध्ये ट्रान्सपोर्टिंगच्या मार्फत सामान आणले जाते, भाजीपाला आणले जाते, विविध साहित्य आणले जाते, तो सर्व बंद पडेल आणि त्याच्यामुळे ड्रायव्हरच्या विरोधात केंद्र सरकारने काढलेला काळा जी.आर. हा रद्द करण्यात यावा। त्याचप्रमाणे ड्रायव्हरच्या संरक्षणार्थ असा एक जी.आर. बनवण्यात आला की त्यांना संरक्षण मिळावं, त्यांच्या मानधनात वाढ व्हावी, त्यांना नोकरी लागली पाहिजे, त्यांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घेतला पाहिजे, अशा पद्धतीचा जी.आर. केंद्र सरकारनं काढावा। आणि म्हणून या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीतर्फे केंद्र शासनाने काढलेला जो जी.आर. आहे त्याचा निषेध करतो आणि आमचे कार्यकर्ते सुद्धा निषेध करत आहेत आणि त्यांच्या संरक्षणार्थ म्हणजे जी.आर. काढण्याचा अशी विनंती करत आहोत। कारण ते पण आपले परिवार वगैरे सोडून रस्त्यावर जातात, रात्र दिवस गाडी चालवतात। म्हणून आमच्या सरकारला एवढंच म्हणणे आहे की लवकरात लवकर हा जो जी.आर. लागू केलेला आहे हा रद्द करण्यात यावा। जो सरकारने जी.आर. काढलेला आहे जो सरकारने जी.आर. काढलेला आहे ते ड्रायव्हर बंधूंसाठी सर्व म्हणजे गलत आहे आणि जो ड्रायव्हर आहे तो जाणून काही हा काम करत नाही आणि कसं आहे ॲक्सिडेंट झाल्यानंतर बी जर तो ड्रायव्हर त्या पेशंटला नेण्याची इच्छा व्यक्त करते पण जे आजूबाजूची भीड असते ते मारण्या अगोदर हा मी याला वाचवू का मी स्वतःला वाचवू याच्यानुसार तो पळून जातो। पण जो ह्या मंत्री लोकांनी जो जी.आर. काढलेला आहे, जो जी.आर. काढला आणि ते मंत्री लोक आहेत त्यांना सर्व सिक्युरिटी असते, आमच्या ड्रायव्हर लोकांना काही सिक्युरिटी नसते आणि जो 10 वर्षाची सजा आणि 7 लाख रुपये जुर्माना दिलेले आहे हा सर्व पूर्ण गलत आहे। कारण की कोणता ड्रायव्हर लोकांजवळ 7 लाख रुपये किंवा जास्त पैसा असला असता तर बाकीच्या ड्रायव्हर लोक कोणी ड्रायव्हरी केला नसती आणि जे मंत्रीपद आहेत ते लोक आहेत त्यांनाही ड्रायव्हरची गरज असते, पण त्यांना कसं आहे मागं पुढं आणि सर्व सिक्युरिटी असते, आमच्या ड्रायव्हर लोक काही सिक्युरिटी नसते। मग आम्ही का करावा? आम्ही त्यांच्या जीवहानी मारावा किंवा त्या जीवाला वाचवावा, त्यासाठी आम्हाला सरकारने ते सिक्युरिटी द्यावा आहे ना। आणि सर्व जे मंत्री लोकांना जे आहे सिक्युरिटी ते आमच्या सर्व ड्रायव्हरांना सिक्युरिटी दिला तर आम्ही पण आमच्या हाताने ॲक्सिडेंट होणार नाही, पण नकळतपणे तो ॲक्सिडेंट होऊन जातो, असं आहे माझं बोलणं। आणि जो सरकारने जी.आर. काढला तो जी.आर. मागं घ्यावं हे माझी नम्र विनंती आहे।